फ्योदोर दोस्तोयस्की यांच्या ब्रदर्स कारामाझेफ या कादंबरीच्या मराठी अनुवादातील भाग पहिला, विभाग दुसरा, प्रकरण तिसरे, श्रद्धाळू शेतकरी स्त्रियांची निष्ठा. खाली आश्रमाच्या आवाराच्या तटाला लागून बांधलेल्या लाकडी मंडपापाशी 20 खेडूत बाया जमलेल्या होत्या. आत ज्येष्ठ धर्मगुरू बाहेर येणार असे त्यांना सांगितले होते आणि त्या त्यांची वाट बघत थांबल्या होत्या. मॅडम होलाहोवा व त्यांची मुलगी या 2 महिलासुद्धा मंडपात येऊन महंतांची वाट पाहत होत्या, पण त्या वरच्या दर्जाच्या स्त्रियांकरता असलेल्या एका वेगळ्या भागात होत्या. मॅडम होलाहोवा ही श्रीमंत बाई होती. अजून ती तरुण व मोहक होती. तिची वेशभूषा नेहमीच सुरुचीपूर्ण असे. वर्णाने ती काहीशी फिकट होती. तिचे डोळे काळेभोर व पाणीदार होते. तिचे वय 33पेक्षा जास्त नसावे व 5 वर्षापूर्वी ती विधवा झाली होती. तिची मुलगी 14 वर्षांची होती आणि ती पक्षाघाताने काहीशी अपंग झालेली होती. गेले 6 महिने त्या बापडीला चालता येईनासे झाले होते आणि तिला मागे टेकता येईल अशा चाके लावलेल्या खुर्चीतून फिरवत असत. तिचा लहानसहर चेहरा सुरेख होता. आजारीपणामुळे तो फिकट झालेला होता, पण ती खूप आनंदी दिसत होती. लांबसडक पापण्यांच्या तिच्या विशाल काळ्याभोर डोळ्यात एक प्रकारची मिस्किलपणाची झाक होती. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच तिची आई तिला परदेशात घेऊन जाण्याचा विचार करीत होती, पण सारा उन्हाळाभर त्यांना त्यांच्या इस्टेटीबाबतच्या कामात अडकून राहावे लागले होते. गेला आठवडाभर त्या दोघींचा मुक्काम शहरात होता. इथे त्या आल्या होत्या त्या भक्तिभावाच्या कामाच्या हेतूनेच, पण धर्मगुरू जसीमफांना त्या 3 दिवसांपूर्वीच एकदा भेटून गेल्या होत्या. महंत फार करून कोणालाही भेटत नाही हे माहीत असून देखील अचानकपणे त्या पुन्हा आल्या होत्या. त्या महान रोगपरिहारक सिद्ध पुरुषाची पुन्हा एकदा गाठभेट घेण्याचं सौभाग्य मिळावं अशी त्यांनी आर्जवपूर्वक विनंती केली होती. आई आपल्या मुलीला रुग्णगाडीच्या शेजारी एका खुर्चीवर बसली होती. तिच्यापासून 2 पावलांच्या अंतरावर एक वृद्ध संन्यासी उभा होता. तो आमच्या मठातल्यापैकी नव्हता, तर दूर उत्तरेकडील एका अज्ञात धर्मपीठाकडून इथे भेटीसाठी आलेला होता. त्यालासुद्धा महंतांचे दर्शन व आशीर्वाद पाहिजे होते. पण धर्मगुरू जसीफ मंडपात शिरल्यावर थेट मंडपाकडे चढून यायच्या 3 पायऱ्यांच्या तळाशी गर्दीने जमा झालेल्या शेतकऱ्यांकडे गेले. ते अगदी वरच्या पायरीवर उभे राहिले. आपला लांब झगा त्यांनी अंगात घातला आणि त्यांच्या सभोवार गर्दी असलेल्या स्त्रियांना ते आशीर्वाद देऊ लागले. एका वेड लागलेल्या बाईला त्यांच्याकडे नेण्यात आले. महंतांना बघता क्षणीच ती जणू बाळंतपणाच्या वेना याव्यात तशा किंकाळ्या फोडू लागली, गडाबडा लोळू लागली. तो झगा तिच्या मस्तकावर ठेवून महंतांनी तिच्याकरता एका लहानशा प्रार्थनेचे पठण केले, तेव्हा तिचे ओरडणे एकाएकी थांबून ती शांत झाली. हल्ली काय स्थिती आहे मला माहीत नाही, पण माझ्या लहानपणी खेड्यात व मठात अशा बाधा झालेल्या बायकांसंबंधी मला वरचेवर ऐकायला पाहायला मिळत असे. त्यांना प्रार्थनेला चर्चमध्ये आणीत. त्या एखाद्या कुत्र्यासारख्या किंचाळत अन भुंकत. त्यांचा हा ओरडा साऱ्या चर्चभर ऐकू जाई. पण जेव्हा प्रसादाचे पात्र आणले जाई आणि त्यांच्यापुढे नेण्यात येई, तेव्हा लगेच ही बाधा दूर होई आणि त्या आजारी स्त्रियांना नेहमी काही काळ शांती मिळे. लहान असताना हे सारं बघून माझ्या मनावर फार परिणाम व्हायचा आणि मी थक्क होऊन जायचो. पण नंतर खेडूत शेजाऱ्यांकडून आणि माझ्या शहरातल्या शिक्षकांकडून मला कळलं की ही सारी बाधा म्हणजे काम टाळण्याकरता केलेले सोंग असे आणि योग्य तो कडकपणा दाखवला की ते उतरत असे. हे सिद्ध करण्याकरता ते अनेक उदाहरणं सांगत असत. पण मागाहून मला विशेष डॉक्टरांकडून समजलं की यात कसलंही सोंग नसतं, तर हा भयंकर आजार असतो आणि त्याला बायका बळी पडतात. हा आमच्या इकडे रशियात अधिक प्रमाणात आहे आणि या आजाराचे मुख्य कारण म्हणजे खेडूत स्त्रीचे हलाखीचे जिणे हे आहे. हे ऐकून मला विलक्षण आश्चर्य वाटले. कठीण त्रासदायक व सुईण वगैरेंच्या मदतीशिवाय झालेल्या बाळंतपणानंतर लगेच जर स्त्रीला अतिशय कष्ट करावे लागले तर कमालीची दैन्यावस्था, मारहाण आणि अशाच तऱ्हेचे हाल सोसावे लागले तर स्त्रियांना ही परिस्थिती इतरांप्रमाणे सोसवत नाही. त्यातून असा आजार उत्पन्न होतो असे मला सांगण्यात आले. चवताळलेली व हातपाय झाडणारी बाई पवित्र प्रसादपात्राजवळ नेली जाताच एकदम बरी होते, हा चमत्कार वगैरे काही नसून चर्चमधल्या भटजींनी करायला लावलेले ते ढोंग असते असा खुलासा मला देण्यात आला. पण मला वाटते हे बरे होणे अगदी स्वाभाविकपणे घडून येत असले पाहिजे.
आजारी बाईला धरून नेणाऱ्या दोन्ही बायांची आणि खुद्द त्या आजारी बाईची सुद्धा अशी निस्तांत श्रद्धा असते की तिला झपाटून राहिलेले भूत देवाच्या प्रसादपात्राजवळ तिला नेले व तिला नमवले की तिच्या शरीरात राहूच शकत नाही. या श्रद्धेमुळे मनोदौर्बल्य असलेल्या, मानसिक अवस्था बिघडलेल्या बाईच्या बाबतीत नेहमी प्रसादपात्रापुढे नमण्याच्या वेळी संबंध शरीराला झटके आल्यासारखे होई आणि तसे होणे अपरिहार्यही होते, कारण त्यांच्या मनात बरे होण्याचा चमत्कार घडणार अशी अपेक्षा आणि तो घडून येणारच अशी नितांत खात्री असे. आणि तसा तो एक क्षणभरच का होईना घडून येईच. इथे सुद्धा महंतांनी त्या आजारी बाईला जाग्याचा स्पर्श करताच तसेच घडले. जमावातल्या अनेक बायकांची अंतकरणे या घटनेने हेलावून त्यांच्या डोळ्यात भक्तिभावाने पाणी तरारले. काही जण महंतांच्या जग्याच्या काठाचे चुंबन घेण्यासाठी धडपडू लागल्या, तर दुसऱ्या काही चढउतार आवाजात मोठमोठ्याने आवाज काढू लागल्या. महंतांनी त्या सर्वांना आशीर्वाद दिले आणि काही जणींशी ते बोलले. बाधा झालेल्या बाईला ते ओळखत होते. ती मठापासून 6 मैल दूर असलेल्या एका खेड्यातील होती आणि पूर्वी त्यांच्याकडे तिला आणलेले होते. ही बरीच दुरून आलेली दिसे, ते एका बाईकडे बोट दाखवून म्हणाले. ती काही फार वयस्कर नव्हती, पण बरीच अशक्त व क्रूश होती. तिचा चेहरा उन्हाने रापलेलाच नव्हता, तर थंडी वाऱ्याने काळवडून गेल्यासारखा झाला होता. तिने गुडघे टेकले आणि महंतांकडे ती टक लावून पाहत होती. भ्रांतिष्ट झालेल्या माणसासारखी तिची नजर दिसत होती. फार दुरून बाबा, फार दुरून, 200 मैलांवरून, फार दुरून बाबा. ती चढ उताराच्या आवाजात एखादे शोकगीताचे कळवे घोळून म्हणावे तसे बोलली. तिचे गाल तिच्या हातावर टेकलेले होते आणि बोलताना ती आपलं डोकं इकडून तिकडे तिकडून इकडे डोलवत होती. शेतकरी वर्गात एक अबोल व दीर्घकाळ सोसलेले दुःख आढळून येते. ते आतल्या आत दबून आणि गुपचूप राहते. पण असेही एक दुःख आहे की जे एकदम बाहेर फुटते व फुटता क्षणीच आश्वांच्या रूपाने पाझरू लागते आणि आक्रोशातून त्याला वाट मिळते. विशेषतः स्त्रियांमध्ये असे नित्य घडते, पण ते दुःख मूक दुःखावरून कमी तीव्र नसते. आक्रोशाने बरे वाटते ते हृदयाला अधिक घरे पडल्यामुळेच. अशा दुःखाला सांत्वनाची अपेक्षा नसते. आपल्या व्यर्थतेच्या जाणीवेवरच त्याचे पोषण होत असते. जखमेवरची खपली काढण्याच्या सततच्या तीव्र आर्ततेतूनच हे आक्रोश फुटतात. तू वाणी जातीची आहेस काय? धर्मगुरू जसिमफने कुतूहलाने तिच्याकडून बघून विचारले. आम्ही शहरी माणसं आहोत बाबा, शहरी माणसं. पण आम्ही शहरात असलो तरी आम्ही शेतकरी वर्गाचे आहोत. बाबा हो, तुमचे दर्शन घ्यायला मी आले आहे. तुमच्याविषयी आम्ही ऐकलं बाबा, तुमच्याविषयी खूप ऐकलं. माझ्या चिमुकल्या पोराला मी पोरलं हो आणि यात्रेच्या निमित्ताने इकडे आले. मी 3 मठात फिरले, पण तिथं मला सांगितलं नस्तास्या यांच्याकडे जा, म्हणजे तुमच्याकडं, म्हणून मी आले. काल मी प्रार्थनेला होते आणि आज मी तुमच्याकडे आले. तू कशासाठी शोक करतेस? माझ्या लहानग्याकरता मी रडते बाबा. तो 3 वर्षांचा होता. 3 वर्ष काय 3 महिन्यांसारखी गेली बघा. माझ्या लहानग्या बाळाचं दुःख मला जाणताय बाबा, बाळाचं दुःख. माझा शेवटचा उरलेला लेख होता तो. माझ्या निकिताला मला 4 मुलं झाली आणि आता आम्हाला एकसुद्धा उरलेलं नाही. माझी लाडकी लेकरं सगळी गेली. पहिली 3 गेली तेव्हा मी माझं दुःख आवरलं, पण आता या 4थ्याला पुरून आले तो काही माझ्या मनातून जात नाही. सारखा पुढं उभा असल्यासारखा वाटतो. माझी पाठ सोडित नाही. माझं काडीच त्यानं चोखून चोखून कोरडं केलं आहे. बाळाचे लहान लहान कपडे मला दिसतात. त्याचा एवढासा सदरा, एवढेसे बूट दिसतात आणि माझी छाती फुटते. त्याच्या मागं राहिलेल्या साऱ्या वस्तू, इवल्या साऱ्या वस्तू मी बाहेर मांडून ठेवते, त्यांच्याकडे बघते आणि रडत बसते. निकिताला, माझ्या नवऱ्याला मी म्हणते, धनी मला आता तीर्थयात्रेला जाऊ द्या. तो गाडीवान आहे. आम्ही तसे दरिद्री नाही बाबा, दरिद्री नाही. तो हाकतो तो घोडा आमचा स्वतःचाच आहे. ती गाडी आणि तो घोडा हे सारं घर सारं आमचं स्वतःचं आहे. पण असून काय उपयोग आहे आता त्यांचा? मी नसले की निकिता दारू प्यायला लागतो. तो पिणारच. पूर्वीसुद्धा तसंच व्हायचं. माझी पाठ फिरली की त्याचा धरबंद सुटतो, पण आता मी त्याचा विचारच करीत नाही. घर सोडून आता मला 3 महिने झालेत. मी त्याला विसरून गेले आहे. मी सारं काही विसरले आहे. नको आहेत मला त्या आठवणी. आणि आता एकत्र राहून तरी आमच्या आयुष्यात काय होणार आहे? मी त्याला कायमचं सोडलं, कायमचं. त्या सर्वांचा मी अखेरचा निरोप घेतला आहे. मला माझ्या घराचा लोभ नाही, त्यातल्या चीजवस्तूंचा नाही. मला काही एक बघण्याची इच्छा नाही. ऐक आई,
ऐक, महंत म्हणाले, पूर्वीच्या काळी एकदा एका साधू पुरुषाला देवळात तुझ्यासारखीच एक आई आपल्या एकुलत्या एक बच्च्याकरता शोक करत असलेली दिसली. त्याला देवानं नेलं होतं. तो साधू पुरुष म्हणाला, ही चिमुरडी मुलं देवाच्या सिंहासनापुढे किती धीट होतात माहीत नाही का तुला? खरोखर स्वर्गाच्या राज्यात त्यांच्या इतकं धीट कुणीसुद्धा असत नाही. ती भगवंताला म्हणतात, देवा, तू आम्हाला प्राण दिलास आणि आम्ही जरा त्याच्याकडे बघायला लागतो न लागतो एवढ्यात तू काढूनही घेतलास. आणि इतक्या धीटपणानं ते देवाला विचारतात, पुन्हा पुन्हा विचारतात की ईश्वर त्यांना एकदम देवदूतांच्या पदवीला चढवतो. म्हणून हे आई, तू सुद्धा आनंद मान, दुःख करू नकोस, कारण तुझं बाळ देवापाशी देवदूतांच्या संगतीत आहे, असं तो साधू पुरुष त्या जुन्या गोष्टीतल्या शोक करणाऱ्या आईला म्हणाला. तो फार मोठा संत होता आणि तो बोलला ते खोटं असणं शक्य नाही. म्हणून आई, तू सुद्धा लक्षात घे, तुझं बाळ खात्रीनं ईश्वराच्या सिंहासनापुढं आहे, आनंदात आणि सुखात आहे. तू तुझ्याकरता देवाला प्रार्थना करीत आहे, म्हणून तुझ्या शोकात देखील तू आनंद मान. आपल्या हातावर गाल ठेवून खालच्या मानेने त्या बाईने महंतांचे हे बोलणे ऐकले. तिने दीर्घ निश्वास सोडला. माझा निकिता अशाच तुमच्यासारख्या बोलांनी माझं सांत्वन करण्याचा प्रयत्न करीत होता. अगं खुळे, तो म्हणत होता, रडतेस कशाला? आपलं बाळ देवदूतांबरोबर खात्रीनं देवापुढं गात असला पाहिजे. हे तो मला सांगतो खरं, पण स्वतः मात्र रडतो. तो माझ्यासारखाच रडतो हे मी पाहिलं आहे. मी त्याला म्हणाले, मला माहीत आहे निकिता, भगवंता शेजारी तो असणार नाही तर असणार कुठे? एवढंच की तो इथं आपल्यापाशी बसायचा तसा आता नाही ना? अहो, त्याच्याशी मी बोलणार नाही. नुसतं मला त्याच्याकडे जरा डोकावून बघायला मिळालं अशी मी एका कोपऱ्यात लपून बसेल आणि तिथून त्याला एक क्षणभर पाहिल. तो अंगणात बागडताना आणि आवाजातलं आई तू कुठं अशी त्याची हाक ऐकेन. खोलीत इकडं तिकडं पडणाऱ्या त्याच्या अचपळ पावलांचा आवाज फक्त एकदाच ऐकेन. कितीदा होतो माझ्याकडे धावत धावत यायचा, ओरडायचा, खिदळायचा. त्याची ती चिमुकली पावलं जर एकदा मला ऐकायला मिळाली तर त्याला ओळखेन हो मी. पण तो गेला, बाबा कायमचा गेला. आता त्याचा आवाज कधीच माझ्या कानावर पडणार नाही. हा बघा त्याचा चिमुकला रुमाल, पण त्याला आता मी कधी बघणार नाही, त्याचं बोलणं ऐकणार नाही. आपल्या उराशी असलेला तिच्या बाळाचा नक्षीनं नटवलेला रुमाल तिनं बाहेर काढला आणि तो पाहताच तिला भळभळून आलं. हुंदक्यांनी तिचं सारं अंग घुसळून निघालं. भळाभळा पाझरणारे डोळे तिनं आपल्या बोटांमागे दडविले. महंत म्हणाले, ती जुन्या काळची रेशेलच आपल्या मुलांसाठी रडते आहे. तिचं सांत्वन होणार नाही, कारण ती आता नाही. तुम्हा आयांच्या नशिबी या जगात हेच ठेवलं आहे. शांत होऊ नकोस. तुला जे हवं आहे ते सांत्वन नव्हे. रड, शांत होऊ नकोस, रड. फक्त जेव्हा जेव्हा रडशील तेव्हा हे खात्रीपूर्वक लक्षात ठेव की तुझा बाळ ईश्वराच्या देवदूतांमधला एक देवदूत झालाय. तो वरून खाली तुझ्याकडे दृष्टी टाकतो आहे, तुला बघतो आहे आणि तुझी आसवं बघून त्याला आनंद होत आहे आणि ईश्वराला तो ती दाखवत आहे. हे मातेचं महान दुःख बराच काळपर्यंत अजून तुझ्यापाशी राहील, पण त्या दुःखाचं रूपांतर शेवटी शांत आनंदात होईल आणि तुझं हे हृदय पिळवटून निघेल. अश्रू पुढे केवळ सौम्य दुःखाचे अश्रू होतील. असं सौम्य दुःख हृदय शुद्ध करतं आणि तुला पापांपासून मुक्त करतं. तुझ्या बाळाच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून मी जरूर प्रार्थना करीन. काय बरं नाव होतं त्याचं? अलेक्सी. किती गोड नाव. अलेक्सी म्हणजे त्या संत पुरुषाचंच नाव ना? होय बाबा, केवढा मोठा संत पुरुष तो. त्याची आणि तुझ्या दुःखाची मी प्रार्थना आठवण ठेवीन बरं. तुझ्या नवऱ्याच्या तब्येतीसाठी सुद्धा मी प्रार्थना करीन. त्याला सोडून राहणं हे पाप करतेस. तुझा बाळ वरून स्वर्गातून पाहिल आणि त्याला दिसेल की तू बापाला सोडलंस आणि मग तो तुझ्या या कृत्याबद्दल रडेल. का बरं त्याच्या आनंदाला तू धक्का लावतेस? तो जिवंत आहे कारण आत्मा अमर आहे. तो जरी घरात नसला तरी तो तुझ्याजवळ आहे अदृश्यपणे. घर मला विषासारखं वाटतं असं जर तू म्हणालीस तर तो त्या घरात कसा जाईल? तुम्ही दोघं त्याचे आई बाबा एकत्र नाही असं जर त्याला दिसलं तर त्यानं कुणाकडे बरं जावं? तो आता तुझ्या स्वप्नात येतो आणि तू दुःख करतेस, पण मग तो तुला मायेची स्वप्न पाठवील. आई, आपल्या नवऱ्याकडे जा, आजच जा बरं. जाईन बाबा, तुम्ही सांगतायत तर जाईन. तुम्ही थेट माझ्या काळजालाच हात घातलात. माझ्या निकिता, वाट पाहत असशील रे तूही माझी. ती बाई एकसुरी आवाजात बोलू लागली. पण एव्हाना महंत एका अतिशय वृद्ध स्त्रीकडे गेले. तिचा पोशाख यात्रेकरूसारखा नव्हता, शहरात राहणाऱ्या बाईसारखा होता.
तिच्या डोळ्यांवरून वाटत होते की ती काहीतरी उद्देशाने आली आहे आणि तिला काहीतरी सांगायचं आहे. एका नॉन कमिशन्ड अधिकाऱ्याची ती विधवा होती आणि जवळच एका शहरात राहत होती. तिचा मुलगा वाझेंका कमिसेरियट खात्यात होता आणि सायबेरियातून इर्कुत्स्कला गेलेला होता. तिकडून त्याची 2 पत्रे आली होती, पण 1 वर्ष झाले त्याचं पत्र नव्हतं. तिने त्याची चौकशी केली, पण चौकशी कुठे करावी हे तिला माहीत नव्हतं. नुकतंच स्तेपानिदा इल्शियाना, एका श्रीमंत व्यापाराची बायको आहे ती मला म्हणाली, प्रोहोरोव्ना, तू जाऊन आपल्या मुलाचं नाव चर्चमध्ये प्रार्थनेकरता देऊन ये आणि तो मेला आहे असं समजून त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना कर. म्हणजे त्याचा आत्मा त्रस्त होईल आणि तो तुला पत्र लिहेल. असं पुष्कळ वेळा करून बघलेलं आहे आणि त्याची प्रचिती आलेली आहे असं ती मला म्हणाली. पण मलाच त्याबद्दल शंका वाटते. बाबा, तुम्ही आमचा प्रकाश आहात. हे खरं की खोटं? आणि तसं केलं तर बरोबर होईल का? तसला विचारच करू नको. असा प्रश्न विचारणंच लाजिरवाणं आहे. जिवंत माणसाच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून कुठं प्रार्थना करतात काय? आणि ती प्रत्यक्ष त्याच्या आईनं? छे, ते फार मोठं पाप आहे, चेटूक करण्यासारखं. तू अज्ञानी आहेस म्हणून तुला क्षमा झाली आहे. त्यापेक्षा स्वर्गीच्या राणीची प्रार्थना कर, त्याला सुखी निरोगी ठेवावं म्हणून आणि तुझ्या चुकीची क्षमा करावी म्हणून. तीच आमच्या रक्षणासाठी व सहाय्यासाठी चटकन धावून येईल. एक गोष्ट तुला सांगायची आहे प्रोहोरोव्ना. तुझा मुलगा एकतर लवकरच तुझ्याकडे परत येईल किंवा तो तुला लवकरच पत्र पाठवील. जा आणि यापुढं शांत चित्तानं राहा. मी सांगतो, तुझा मुलगा जिवंत आहे. बाबा, ईश्वर तुमचं कल्याण करो आणि सर्वांसाठी आणि आमच्या पापांसाठी तुम्ही प्रार्थना करता हे आमच्यावर केवढे उपकार आहेत. पण त्यापूर्वीच महंतांना 2 चमकणारे डोळे आपल्यावर रोखलेले दिसले होते. एक थकली भागलेली, क्षय झाल्यासारखी दिसणारी पण तरुण असलेली शेतकरी स्त्री स्तब्धपणे त्यांच्याकडे पाहत होती. तिचे डोळे आर्जपूर्वक त्यांच्याकडे लागले होते, पण ती पुढे यायला भीत असावेसे वाटले. काय बरं बाळे? माझ्या आत्म्याला पापातून मुक्त करा बाबा. तिच्या तोंडातून हलक्या आवाजात मंदपणे हे शब्द उमटले. खाली गुडघे टेकून ती महंतांच्या पायावर पडली. मी पाप केलं आहे बाबा. माझ्या पापाची मला भीती वाटते. महंत खालच्या पायरीवर बसले. गुडघ्यांवर सरकताच ती स्त्री त्यांच्या आणखी जवळ गेली. ती अर्धवट अर्धस्फुट स्वरात थरथरत बोलू लागली. 3 वर्ष झाली मी विधवा आहे. माझ्या नवऱ्याच्या संगतीत माझं जिणं फार हालाचं होतं. तो म्हातारा होता. तो मला निर्दयपणानं मारीत असे. तो आजारी पडला. त्याच्याकडे बघून माझ्या मनात आलं, जरा आजारातनं बरा झाला आणि पुन्हा उठला तर पुढं काय होईल? आणि मग तो विचार माझ्या मनात आला. थांब, महंत बोलले आणि त्यांनी आपला कान तिच्या ओठांशी लावला. ती स्त्री हळूहळू सांगत राहिली. इतक्या हळू की एखादा शब्दही पकडणे अशक्य होते. लवकरच तिचे बोलणे संपले. 3 वर्षांपूर्वी? महंतांनी विचारले. 3 वर्ष. पहिल्यांदा मला त्याचं काही वाटलं नाही, पण आता मी आजारी पडू लागले आहे आणि तो विचार माझी पाठ सोडत नाही. तू फार दुरून आली आहेस का? 300 मैलांपेक्षाही लांबून. हे तू पापनिवेदनाच्या वेळी सांगितलं आहेस का? सांगितलं आहे. हे मी 2दा सांगितलं आहे. तुला प्रभुभोजनात घेतलं आहे का? होय. मला भय वाटतं. मला मरणाचं भय वाटतं. कसलंही भय बाळगू नकोस आणि कधी भिवू नकोस आणि मनात कुढू नकोस. पश्चातापानं जर तुला कधी सोडलं नाही तर ईश्वर तुला साऱ्याची क्षमा करेल. जगामध्ये असं कोणतंही पाप नाही आणि असूच शकत नाही की ज्याची खरी क्षमा पश्चाताप करणाऱ्याला प्रभू करत नाही. ईश्वराचं अपार प्रेम संपवून टाकेल असं मोठं पातक मनुष्य करूच शकत नाही. ईश्वराच्या प्रेमाला पुरून उरेल असं पाप असू तरी शकेल काय? फक्त पश्चाताप, सतत पश्चाताप मनात ठेव, पण भय अजिबात सोडून दे. तुला कल्पनाही करता येणार नाही इतकं प्रेम तुझ्यावर ईश्वर करतो अशी श्रद्धा ठेव. तुझ्या पापासकट तू पापी असलीस तरी ईश्वराचं तुझ्यावर प्रेम आहे. पूर्वीचं असं वचन आहे की 10 पुण्यवान माणसांकरता स्वर्गात जेवढा आनंद ठेवला आहे त्याहून अधिक आनंद एका पश्चाताप करणाऱ्या पाप्याबद्दल ठेवला आहे. भिवू नकोस. माणसांच्या विषयी द्वेषभाव धरू नकोस. तुझ्यावर अन्याय केला त्याबद्दल त्याला आपल्या अंतःकरणात तू क्षमा कर. सत्याच्या साक्षीनं तू त्याच्याशी समेट कर. जर तुला पश्चाताप होत असेल तर प्रेम कर आणि प्रेम करत असशील तर तू ईश्वराच्या जवळ आहेस. प्रेमानं साऱ्या गोष्टींचं प्रायश्चित होतं. साऱ्या गोष्टी बचावतात. जर हा मी तुझ्यासारखाच एक पापी तुझ्यावर ममता करतो आणि तुझ्याविषयी करुणा बाळगतो तर ईश्वर केवढी बाळगत असेल.
प्रेम ही इतकी अनमोल वस्तू आहे की त्याच्या योगानं सगळ्या जगाला आपण तारू शकतो आणि फक्त आपल्याच नव्हे तर इतरांच्याच सुद्धा पापाचं प्रक्षालन करू शकतो. त्यानं 3 वेळा तिच्यावर क्रूसाच्या खुणा केल्या. एक लहानशी मूर्ती आपल्या गळ्यातून काढली आणि तिच्या गळ्यात घातली. तिने न बोलता जमिनीपर्यंत वाकून त्यांना नमस्कार केला. ते उठले आणि आपल्या हातात एक छोटेसे बाळ घेतलेल्या एका धडधाकट शेतकरी बाईकडे प्रसन्न मुद्रेने त्यांनी पाहिले. व्हायशेर गोयेवरून आले बाबा मी. 5 मैल या बच्च्याला घेऊन तांगडत आलीस? काय हवं तुला? मी तुम्हाला पाहायला आले आहे. मी मागे तुमच्याकडे आले होते, आठवत नाही? आठवत नसेल तर तुमची आठवण भारी कमी दिसते. तुम्ही आजारी आहात म्हणून कळलं. वाटलं जावं आणि आपल्या डोळ्यांनी पाहावं. आता पाहते तर तुम्ही काही आजारी नाही. आणखी 20 वर्ष चांगले जगाल. ईश्वर तुमच्यावर कृपा करो. तुमच्यासाठी प्रार्थना न करणारे भरपूर आहेत. तुम्ही कसले आजारी पडता? या सर्वांसाठी तुझा मी आभारी आहे मुली. जाता जाता मला एक गोष्ट विचारायची आहे. तशी फारशी मोठी गोष्ट नाही. हे माझ्याकडे 60 कोपेक आहेत बाबा. माझ्यापेक्षा कोणी जास्त गरीब असेल त्याला द्या. येताना मनात विचार आला तुमच्याच हातांनी ते दिलं तर बरं. तुम्हाला माहीत कोणाला द्यावेत ते. आभार बाळे, आभार. तू सज्जन आहेस. मला तुझ्याविषयी प्रेम वाटतं. मी देईल कोणाला तरी पैसे. ही तुझी आहे का छोटी पोरगी? माझीच आहे बाबा, ही लिझावेता. प्रभूची तुझ्यावर आणि तुझ्या चिमुकल्या लिझावेतावर पूर्ण कृपा असो. आई, माझ्या अंतकरणाला तू फार आनंदित केलंस. नमस्कार बाळांनो, नमस्कार लाडक्यांनो. त्यांनी साऱ्यांना आशीर्वाद दिले आणि अगदी खाली वाकून त्यांना नमस्कार केला. प्रकरण समाप्त.